खोपोलीतील मुस्लिम बेलदार समाजाच्या बैठकीत अध्यक्षपदी रऊफ खान यांची निवड। कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते विविध पदे जाहीर। खोपोलीत मुस्लिम बेलदार समाज हा विशिष्ट मुस्लिम समुदाय आहे। हा समुदाय अत्यंत लहान आणि विखुरलेला आहे। समाजातील अनेक लोक कमी शिकलेली आणि मिळेल ते काम करणारी असून त्यामध्ये 90% समाज गवंडी काम करणारे आहेत। शिक्षण कमी असल्याने या समाजातील लोकांना शासकीय योजना व दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती नसते। मिळेल ते काम करून मेहनत करत आपला व कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असताना हा समाज नेहमी पाहण्यास मिळतो। हातावर मोजण्या इतकी काही लोक शिकलेली असतात, परंतु आपल्या न्याय हक्कासाठी लढताना ही लोक कधी दिसत नाहीत। खोपोलीत मुस्लिम बेलदार समाजाची संख्या काही प्रमाणात असल्याचे पाहण्यास मिळते। त्यामुळे इतर समाजाच्या प्रमाणे आपल्यालाही एकत्र येऊन आपले हक्क मिळावे याकरिता शहरातील मुस्लिम बेलदार समाजाने एकत्र येऊन एक बैठक पार पाडली। या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली। घेण्यात आलेल्या बैठकीत खोपोली मुस्लिम बेलदार समाज अध्यक्षपदी रऊफ खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष जमाल खान, सेक्रेटरी आसिफ शेख, कार्याध्यक्ष सलीम शेख, खजिनदार मोहसिन खान, सहखजिनदार शरीफ ताहेर खान, सचिव अशफाक खान, सहसचिव इम्रान खान, संघटक नदीम खान, सहसंघटक शरीफ खान, सहसंघटक युसुफ खान, ज्येष्ठ सल्लागार हामिद खान यांची नियुक्ती करण्यात आली। तर सदस्य म्हणून ताहेर खान, आसिफ खान, शाहरुख खान, लियाकत शेख, बशारत खान, मोहसिन मजीद खान, जलाल खान, शाहरुख मजीद खान, फारुख खान, अरिफ खान तसेच सल्लागार म्हणून पत्रकार तय्यब खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बेलदार समाजाची ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। समाजातील ज्येष्ठ व तरुण हे कमी शिकलेले असल्याने आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी व विविध योजनांचा लाभ मिळावा याकरिता एकत्र आलो असल्याची माहिती मुस्लिम बेलदार समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष रऊफ खान यांनी आयोजित केलेल्या बैठकीत आपल्या भावना व्यक्त केल्या।